हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आजचा दिवस ना म्हणजे पूर्ण असा एक जुगाडू असा दिवस असतो ना तसा आहे. तर त्यातला अर्धा दिवस मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि सकाळची माझी एक्साइटमेंट, ज्या गोष्टीसाठी मी हा बाउल घेतला होता ना, फायनली ती गोष्ट मी त्यामध्ये बनवते. आणि ते म्हणजे मी अप्प्यांचं जे पीठ असतं ना, म्हणजे अप्पे बनवण्यासाठी मी नेहमी अशी पातेली यूज करायची. आणि घेण्याआधी म्हणजे माझं असं होतं की हे बाउल जर मी घेतलं ना तर मी हे अप्पे बनवण्यासाठी यूज करेल. आणि फायनली ते एक छोटंसं स्वप्न जे आहे ते माझं आज पूर्ण झालेलं आहे. आणि ते सगळ्यात आधी पिया येऊन बसली आहे, कारण आज तिला ना गांधी जयंतीची सुट्टी आहे, म्हणून ही दिवसभर माझ्यासोबत लुडबुडीचं चालू असणार आहे. आणि हे सकाळपासूनच तिने सुरुवात केली आहे. सो तिची अंघोळ वगैरे अजून सगळं बाकी आहे. आणि मी जो व्हिडिओला सुरुवात आहे ना ती सगळी माझी अंघोळ वगैरे करून जे आहे सुरुवात केलेली आहे. आणि आज काय ना की उशिरा पण उठणं झालं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रेकफास्ट फक्त मला बनवायचा आहे. त्याच्यानंतर पियाच्या पप्पांचं काहीतरी काम आहे म्हणून ते बाहेर जाणार आहेत. सो आमचं जेवण पण काय माहिती कुठल्या पद्धतीने होतं काही समजत नाही आहे. पण सध्या तरी मी अप्पेचं थोडं जास्त भिजवलं आहे, जेणेकरून थोडं जे ना हेवी जेवण होईल, जेणेकरून मग जेवण स्किप करता आलं किंवा काहीतरी शॉर्टकट करता येईल ना, तर असा काहीतरी प्लॅन आहे. तर इथे माझी गडबड चालली सगळी. आणि पिया कंटिन्युअसली त्याला मिक्स करते. आणि एवढं जास्त मिक्स केलं ना की उगाच मला असं वाटतं ना की मग अप्पे जे आहेत ना ते व्यवस्थित फ्लपी नाही बनत, कारण ते मिक्स करून झाकून ठेवायचं असतं. आणि तिचं चाललं आहे, तिला पण नवीन बाउलची एक्साइटमेंट होती. आणि ती मला म्हणते की मी तिकडे घेऊन जाऊन आरामात मिक्स करत बसू का. आणि असे मुलं करत असतात काही ना काही, त्यांचं आपल्या कामामध्ये लुडबुड केल्याशिवाय काम होतच नाही. चटणी माझी बनवून झाली होती आणि त्याला फक्त मी तडका दिला. आणि आता तोच तडका पॅनमध्ये ना मी जे प्रिपरेशन आहे अप्पेसाठी ते करून घेणार आहे. म्हणजे एकाच भांड्यामध्ये दोन गोष्टी करायच्या असतील तर मग अशी प्लॅनिंग थोडी करावी लागते, जेणेकरून मग आपल्याला म्हणजे कमी भांडे घासायची वेळ पडते. कांदा, टमाटा हे सगळं ना म्हणजे मी थोडं तेलात परतून घेते. इतकी छान चव येते ना. आणि मी याआधी पण तुमच्यासोबत शेअर केलं आहे. आणि लकीली मला म्हणजे ज्या दिवशी मी हे बनवते ना त्याच दिवशी मला कमेंट आली की मी म्हणजे अप्पेमध्ये जे आहे ना कॅरेट एकदा ट्राय करून बघितलं, अशी मला त्यांची कमेंट होती. आणि त्यांचे अप्पे खूपच छान आवडलेत त्यांना. सो तुम्हीही कॅरेट वगैरे घालत नसाल ना तर असं ग्रेट करून छान त्याला किसून घ्यायचं आणि मग ते घालायचं. म्हणजे ते एक म्हणजे लवकर शिजतं पण. आणि याला तुम्हाला परतून घ्यायची गरज नाही, हे डायरेक्ट तुम्ही रव्यामध्ये घालू शकतात, कारण बारीक असल्यामुळे जेव्हा आपण अप्पे शिजवतो ना तेव्हा छान शिजतं ते. तर माझा कांदा वगैरे सगळं परतून झालं होतं. आणि त्यानंतर थोडा कांदा वगैरे परतून झाला की मग त्यामध्ये जेव्हा आपण टमॅटो टाकतो ना परतून घ्यायला, तेव्हा थोडं मीठ टाकायचं, जेणेकरून मग पुढच्या 1 मिनिटामध्ये टमॅटो बऱ्यापैकी थोडा शिजून जातो. आपल्याला पूर्ण परतून घ्यायचा नसतो कांदा किंवा टमॅटो, पूर्ण शिजवायचा नसतो त्याला. फक्त थोडं तेलात कलसलं की त्याचा एक छान असा फ्लेवर येतो. मोहरी वगैरे टाकलेली असते, उडदाची डाळ असते, तर त्याचा एक छान फ्लेवर येतो मस्त. आणि तुम्ही असं ट्राय केलं नसेल ना तर म्हणजे कांदा वगैरे छान परतून तर एक वेळा ट्राय करा. याची टेस्ट ना नॉर्मल डायरेक्ट कांदा कापून टाकण्यापेक्षा ना खूपच मस्त टेस्ट येते. मग त्यामध्ये तुम्ही कढीपत्ता वगैरे ॲड करा, हिंग जातो त्यामध्ये. आणि मग जे अप्पेची जो फ्लेवर असतो ना तोच खूप छान येतो. आणि मग बऱ्याच वेळा चटणीची गरजच वाटत नाही आपल्याला. विदाऊट चटणी ही नुसतं केचप जरी असलं ना आपल्याकडे तरी पण खूप छान लागतं. आणि इथे मी कोथिंबीर वगैरे सगळं जे होतं ते घातलं आणि मस्त आता मिक्स करायचं. मी शक्यतो ना जेव्हा पण अप्पे म्हणजे बनवते ना तर मी तेव्हा ट्राय करते की इनो टाकते मी, म्हणजे बेकिंग सोडा टाकण्यापेक्षा ना इनो टाकल्या ना, म्हणजे आता मी आमच्या जेवढं तुम्ही पोर्शन बघताय ना हे तेवढ्या पोर्शनसाठी मला फक्त अर्धं इनोचं पाऊच पुरे होतं. म्हणजे 1 इनोच्या पाऊचमध्ये मी 2 वेळा यूज करते. आणि बेकिंग सोडापेक्षा खूप छान फ्लपी पण होतात ते. आणि टेस्ट वगैरे काही येत नाही इनोचा असा. त्यामुळे जे आहे इनो घालायचं खूप मस्त येतं. आणि आता याला मी मिक्स करून घेते आणि नवीन माझं बाउल तुम्हालाही दाखवते. सो एक छोट्या छोट्या स्वप्न असतात आपल्याला ज्या घरासाठी, म्हणजे काहीतरी घ्यायचं, इथे असं करायचं, ह्या वॉलला असं करायचं, माझ्याकडे हे भांडं पाहिजे आणि वगैरे वगैरे. आणि हे स्वप्न लगेच एका दिवसात किंवा झटक्यात सगळं एकसाथ विकत घेऊन पूर्ण होत नाही, हळूहळू होत असतात. आणि छोटंसं स्वप्न माझंही पूर्ण झालं आज. तर पहा मी इथे इनो मिक्स केलं. आणि याची जी म्हणजे थिकनेस असतं ना ते जास्त घट्ट नाही बनवायचं आणि खूप जास्त पातळ पण नाही बनवायचं. आता टाकताना तुम्हाला समजेल की किती याचं म्हणजे थिकनेस असली पाहिजे, कारण खूप जास्त जर पातळ झालं ना अप्पेचं पीठ तर मग काय होतं की ते ना पाहिजे तसे क्रिस्पी नाही बनत किंवा मग थोडे असे नरम नरम लागतात. आणि जर जास्त घट्ट झालं ना तर खूपच असं वाटतं की यामध्ये आपण सोडा वगैरे काही घातलंच नाही आहे. सो एक परफेक्ट जी कन्सिस्टन्सी असते ना त्याची ती पण असणं खूप गरजेचं असतं. आणि हे सेम बॅटर
बॅटरपासून ना तुम्ही डायरेक्ट डोसा पण बनवू शकतात, म्हणजे एक उत्तप्पा बनवू शकतात तुम्ही. आणि जेव्हा कधी मला घाई असते, कारण आप्पे बघा आता माझ्याकडे बऱ्यापैकी हे मोठं भांडं आहे, पण तरी पण जेव्हा घाई असते ना पियाला वगैरे स्कूलला जायचं आहे, तेव्हा मी एक आप्पे ठेवते आणि एक जे आहे ना रवा डोसा असा मस्त बनवून घेते आणि तो पण छान लागतो. सेम टेस्ट असते, फक्त जेवढे शेप्स असतात ते बदलून जातात आणि कधीतरी घाई गडबडीच्या वेळेस बरं पडतं मग असं. सो माझी इथे चटणी वगैरे सगळं तयार झालेलं आहे. आप्पेचं जे आहे ते बनवून माझं तयार झालेलं आहे. आता हे जे आहे ना मी पियाच्या पप्पांना देणार आहे आणि त्यांना लगेच निघायचं आहे आणि मग त्यानंतर आम्ही दोघी माय लेकी जे आहोत निवांत बसून जे आहे आमचा ब्रेकफास्ट करणार आहोत. आणि हे जे आप्पेचे भांडे आहे ना तर ते मी डीमार्टमधून घेतलं होतं आणि आता बऱ्याच वर्षापासून मी यूज करते. सो तुम्ही हे बघितल्यावर माझ्याकडून लिंक मागणारच, म्हणून मी तुम्हाला सांगून ठेवते. एखादं चांगल्या क्वालिटीचा रिव्ह्यू वगैरे चेक करेल मी, कोणाचं असेल तर. मिशो वगैरेवर स्वस्त मिळतं, तर मी जमलं तर तुम्हाला ह्या आप्पेच्या भांड्याचं जे असेल ना त्याचं मी तुम्हाला लिंक पण जे आहे डिस्क्रिप्शनमध्ये देते. सो असे आमचे मस्त असे आप्पे बनलेले होते. आणि ही बघा ही जी क्लिप आहे ना ही कालच्या दिवशीची आहे, कारण आज तर सुट्टी आहे, पिया घरीच आहे. तर कालचा तिचा एक्झाम होता आणि मी तुम्हाला म्हणली होती बघा की हे जे मी तिच्यासाठी एक टॉय मागवलेलं होतं हे लपवून ठेवलं होतं. सो तिला आज सुट्टी आहे आणि उद्या तिचा इंग्लिशचा पेपर आहे आणि बऱ्यापैकी तिला इंग्लिश जे आहे इझी आहे. सो मी तिला हे आजच काढून दिलं, कारण मला पण एक्साइटमेंट होती की मी तिला कधी दाखवू आणि कधी नाही, कारण एक्झाम तिची बराच म्हणजे 13-14 तारखेपर्यंत मे बी चालणार आहे. सो एवढे दिवस मी नाही थांबवू शकत आणि तिला बघितल्यानंतर ती एवढी खुश झाली, कारण मी तिला सांगितलं होतं की जेव्हा तुझी एक्झाम संपेल ना तेव्हा तुझं जे टॉयज आहे ना मागवलेलं तर ते येणार आहे. तर याला ना जेंगो म्हणतात आणि याची लिंक मी मागच्या वेळेस पण तुमच्यासोबत शेअर केलं होतं, पण तुम्हाला कळलं नसेल की काय कसं हे आहे म्हणून. तर मी तुम्हाला नक्कीच रिकमेंड करेल की तुमच्या घरात जर हे टॉयज नसेल ना तर तुम्ही इन्क्लूड करा. पियाच्या वयाचे किंवा याच्यापेक्षा 2-4 वर्षांनी मोठे किंवा लहान पण मुलं असतील ना तरीसुद्धा एवढे एन्जॉय करून खेळतात मुलं की काय सांगू तुम्हाला. म्हणजे आता मी तुम्हाला ही कालची क्लिप दाखवते आणि तुम्ही उद्यापर्यंत ना ती एवढी म्हणजे मज्जा करून खेळते याच्यासोबत की कायच सांगू. वेगवेगळ्या प्रकारचे हे असं रचून जे आहे तिचं तेच चाललेलं आहे आणि मला फक्त म्हणजे ह्या गोष्टीचं एवढं दुःख होतं की मी हे आधी का नाही मागवलं, कारण अशा बऱ्याच गोष्टी असतात बघा की आपण आणतो मुलांना टॉईज आणि ते 1-2 दिवसात बोर होऊन जातात. पण ही जी गोष्ट आहे ना मला नाही वाटत की तिची जेवढी एक्साइटमेंट आहे ना की ती बोर होणार आहे. सो ही इथपर्यंत जी तुम्ही बघताय ही कालची क्लिप आहे आणि पूर्ण दिवसभर ती अशीच खेळत होती आणि ही आज सकाळची आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि इथे तिचं हे खेळणं चाललेलं आहे. म्हणजे वेळ मिळाला की लगेच ती खेळते. काल रात्री ती अक्षरशः म्हणत होती की मम्मा थांब ना आपण 5-10 मिनिटं मला परत खेळू दे. थोडा वेळ म्हणली ती मला की माझ्यासोबत खेळ, पण नंतर तिला तिचं इंटरेस्टिंग वाटायला लागलं आणि ती स्वतःच खेळत होती. बऱ्याच गोष्टी याच्यापासून बनवू शकतो आपण आणि आपणही खेळायला गुंतलो ना, याचा जो मेन महत्त्वाचा गेम आहे ना त्यात गुंतलो ना की आपल्यालाही खूप इंटरेस्ट येतो. माझं ना एक गोष्ट जी आहे ना बाथरूमच्या बाबतीमध्ये ती पूर्ण ठरलेली असते की सोमवारी बाथरूम क्लीन करायचं, नाही जमलं तर बुधवारी क्लीन करायचं. पण आज मी इथे करते आणि हे कशासाठी करते मी, कारण मला ना म्हणजे मला पूर्ण बाथरूम जे आहे पूर्ण क्लीन करून घ्यायचं आहे आज. म्हणजे पूर्ण अगदी वॉल वगैरे असतात ना ते सगळं क्लीन करून घ्यायचं आहे. पूर्ण घरच मी आता दिवाळीसाठी क्लीन करायला पाहिजे होतं, पण माझा प्रॉब्लेम मी तुमच्यासोबत कालच्या दिवशी ऑलरेडी शेअर केला आहे की फर्निचर होईल आणि परत सगळा पसारा होईल. पण ज्या काही गोष्टी आहेत ज्या गरजेच्या आहेत आणि कारण दिवाळीची एक्साइटमेंट आणि आता नवरात्र जे आहे ते उद्या परवापासून स्टार्ट होऊन जाईल. सो काहीतरी तर असा एक कोपरा घरातला असला पाहिजे, तो अगदी चकचकीत असला पाहिजे, मग तो बाथरूम का असे ना. म्हणून म्हटलं चला आज बाथरूमचा नंबर लावूयात आणि पूर्ण वॉल वगैरे मी क्लीन केल्या. सो मी जे आधी स्टार्टिंगला जे लिक्विड यूज करत होती ना खाली फ्लोअरला पूर्ण, कारण आमच्याकडे खूप जास्त हार्ड वॉटर आहे, तर मी एक रूफ म्हणून एक लिक्विड आहे आणि मला असंच सबस्क्रायबरनीच जे आहे सजेस्ट केलं होतं की तू हे घे, कारण मी आधी ॲसिड यूज करत होती. कारण हार्ड वॉटर स्टेनने जे आहेत ना ते ॲसिडने निघतात आणि ॲसिडचा खूप असा म्हणजे धुवा निघतो आणि तो नाकातोंडात जात असतो, खूप सफोकेशन होतं त्याच्याने. सो मी माझा प्रॉब्लेम जेव्हा शेअर केला तेव्हा मला सजेशनमध्ये आलं होतं की तू रूफ हे जे क्लीनर आहे ना हे यूज करून बघ आणि खरंच खूप छान आहे. तुम्हाला पण जसा प्रॉब्लेम असेल हा म्हणजे पूर्ण हार्ड वॉटर वगैरे स्टेनचा, मी त्याची लिंक तुम्हाला देते. अमेझॉनवरून मागवलेलं आहे, त्याच्या किमतीपेक्षा कमीमध्ये मिळतं. जे हार्डवेअरचे शॉप असतात ना त्यावर पण हे क्लीनर मिळतं बघा, पण ते जशी प्राईज
असते ना त्याच प्राईसमध्ये मिळतं. थोडं कमीमध्ये पाहिजे असेल तर मग तुम्ही Amazonवरून मागवू शकता. मी लिंक देईल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये. आणि आता सगळं खालचं आणि पूर्ण जे आहे टाईल्स वगैरे वरच्या क्लीन करून झाल्यावर ही एक बास्केट आहे अशी. तर ही मी IKEAमधून आणलेली होती आणि ती काय झालं ना तिच्यामध्ये खूप जास्त आम्ही वेट ठेवत होतो आणि गरम पाणी वगैरेमुळे पण ते जे होतं ना म्हणजे ते चिटकतं असं भिंतीला. तर आम्ही तिथे स्क्रूनेच त्याला टाईट करून घेतलेलं आणि जसं लावलं होतं ना तसं क्लीनच केलं नव्हतं. तर अशा बऱ्याच गोष्टी असतात घरामध्ये, जेव्हा आपण तो कोपरा क्लीन करायला जातो ना तेव्हा त्याच्यामधल्या बऱ्याचशा गोष्टींची डीप क्लिनिंग होत असते. आणि इथे बरेचसा असं सामान होतं ना खाली, तो पडला होता की तो समजत पण नव्हता की आहे की नाही आहे, कारण ते हाईटपासून भरपूर वर आहे, सो दिसत नाही तिथे. आणि जवळजवळ मी इथे अर्धी ओली झालेली आहे. सो बऱ्यापैकी माझी इथे क्लिनिंग जी आहे ना बाथरूमची पूर्णपणे झालेली आहे. काही 2-4 गोष्टी ज्या मला अजूनही क्लीन करून घ्यायच्या आहे. पण गोष्ट अशी ना की पियाचं चाललं आहे की मम्मा लवकर ये, मला भूक लागली आणि स्वयंपाक कर, कारण मी गेल्या 2 तासापासून फक्त बाथरूम क्लीन करते. एवढं चकचकीत करून टाकलं मी बाथरूम आणि विश्वासच बसत नाही असं जेव्हा पूर्ण डीप क्लिनिंग होते. अगदी म्हणजे स्वतःचा चेहरा दिसेल ना इतकं छान क्लीन झालेलं होतं. आणि आमच्याकडे एवढं हार्ड वॉटर आहे ना की ह्या आजूबाजूच्या ज्या वॉल तुम्ही बघताय ना यावर सुद्धा पांढरे पांढरे डाग पडलेले असतात आणि प्रचंड वैताग येतो. पण चला असो, जेव्हा क्लिनिंग होते तेव्हा मन खूप प्रसन्न होत असतं. सो याला जे ठेवण्यासाठी ना मला एक कोपऱ्यात एक शेल्फ बनवून घ्यायची. बघूया फ्युचरमध्ये कधी होतं. आता 2च गोष्टी क्लीन करायच्या बाकी आहे, ते म्हणजे हा मिरर आणि माझे जे नळ आहेत ते क्लीन करायचे. मॅगी अगदी जी 2 मिनिटात बनणारी मॅगी असते ना तशी मला बनवायची. म्हणजे 2 मिनिटात बनणार नाही, 5 मिनिटं लागतील तिला, 5 ते 7 मिनिटं. पण अगदी नॉर्मल बनवायची, कारण पियाला ना म्हणजे अगदी कॅरेट, बीन्स आणि कोथिंबीर वगैरे जे काही आपण पूर्ण कांदा वगैरे टाकून परततो ना तशी तिला जास्त आवडत नाही. तिला अगदी साधी पाण्यात उकळून टाकलेली आणि त्यामध्ये जो मसाला मिळतो तेवढा मसाला घालायचा, तशी मॅगी तिला खूप आवडते. पण मला त्यापेक्षा जास्त कच्ची मॅगी खूप जास्त आवडते. तुम्हालाही आवडते का मला कमेंटमधून सांगा. बनवता ना कधी त्यातला म्हणजे 10% भाग मी खाऊन जाते, मला कळतच नाही. टेस्ट एकदम नॉर्मल असते तिची, पण माहीत नाही, पण तरीही मला आवडते ती. सो इथे ती मॅगी बनवते मी अगदी नॉर्मल अशी आणि मी बऱ्यापैकी ओली झाली आहे म्हणून. पण तिचं चाललं होतं की दे लवकर म्हटलं चला मग तिला आधी बनवून देते. यानंतर ना बरेच काही प्लॅन आहेत म्हणून सकाळी ही जरा गडबड माझी सगळी मी आवरून घेतली आणि काय करणार आहे ना मी येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करते. बरीच सेल्फ केअर जी आहे ना ती मला करून घ्यायची आहे, कारण उद्यापासून आहे नवरात्री. सो नवरात्रीत हे सगळं जमणार नाही, काही दुसऱ्या गोष्टी करायच्या आहेत. तर मग आजच्या दिवशी ते पुढच्या गोष्टी मला करायच्या आहेत आणि हा व्हिडिओ खूप मोठा होईल ना म्हणून मी ह्या व्हिडिओत काही तुमच्यासोबत शेअर करत नाही. तर बघा इथे सगळा पसारा पिया आणि तिच्या मैत्रिणीने मिळून केलेला आहे. जेवढा वेळ मी बाथरूम क्लीन करत होती ना तेवढा वेळ त्यांचा पूर्ण धिंगाणा चालला होता घरभर. सो असा सगळा पसारा आहे, तो मला आता आवरून घ्यायचा आहे. तर चला आम्ही आमची मॅगी संपवतो आणि मी इथे व्हिडिओही संपवते. अपेक्षा करते तुम्हाला आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढचा येणारा व्हिडिओही बघा. तर चला मग आता स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.